नमस्कार मंडळी, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण उन्हाळा स्पेशल जेवणाची रंगत वाढवणारा पदार्थ म्हणजेच मऊशार पकोडे असलेली गरमागरम कढी कशी बनवायची हे पाहणार आहोत. कढी पकोडे उत्तम पर्याय आहे. जेव्हा काहीतरी हलके फुलके खावेसे वाटते तेव्हा अशा प्रकारे कढी पकोडे तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. हे कढी पकोडे तुम्ही दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळी काहीतरी हलके फुलके खावेसे वाटले तेव्हा हे कढी पकोडे उत्तम पर्याय आहे. झटपट तयार होतात. शिवाय ही रेसिपी म्हणजे नो फेल रेसिपी आहे. कढी अगदी परफेक्ट व्हावी यासाठी भरपूर टिप्स इथे मी दिल्या आहेत. तेव्हा टिप्स आणि ट्रिक्स अगदी व्यवस्थितपणे फॉलो केल्या तर कढी अजिबात फुटणार नाही. अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही कढी तयार होते. शिवाय चविष्ट अशी पकोडे त्याबरोबर मी केले आहेत. आता रेसिपी आपण लगेचच सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर पकोड्यासाठी प्रथम आपण कढीचे मिश्रण तयार करून घेऊया. त्यासाठी बाउलमध्ये प्रथम आपण 1 वाटी आंबट दही घेतले आहे. कढीसाठी नेहमी आंबट दह्याचाच वापर करायचा आहे. आता आपण दही घातल्यावर लगेचच त्यामध्ये बाकीचे जिन्नस ॲड करूया. त्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची याचा ठेचा मी तयार करून घेतला आहे. हे राहिलेले 1 चमचाभर मी मिश्रण भजीमध्ये वापरणार आहे. ते आता आपण बाजूला ठेवूया. त्याबरोबरच 2 चमचे इथे मी बेसन घेतले आहे. कारण कढी बेसनामुळे अगदी घट्टसर अशी तयार होते. शिवाय टेक्स्चरही अगदी स्मूथ असे येते. आता त्यात चिमूटभर लाल मिरची पावडर, अर्धा चमचा आपण इथे धणेपूड घेतली आहे आणि चिमूटभर हळद. हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेणार आहोत. आता अशा प्रकारे व्यवस्थितपणे सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालूया. साधारणतः 2 ते 3 वाट्या मी इथे पाणी वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे पाण्याचा वापर करू शकता. आता अशा प्रकारे थोडे थोडे पाणी घालून मिश्रण अगदी पातळसर असे तयार करून घेऊया. म्हणजेच बेसनाच्या गुठळ्या पूर्ण मोडेस्तोवर आपण हे मिश्रण सतत ढवळून अगदी स्मूथ टेक्स्चर येईस्तोवर फेटून घेणार आहोत. पाहू शकता अगदी परफेक्ट मिश्रण कढीचे तयार झाले आहे. आता लगेचच आपण ह्या मिश्रणाला फोडणी देणार आहोत. त्यासाठी आधीच इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये आपण 2 छोटे चमचे तेल घालूया. तुम्ही इथे जर तुपाचा वापर करत असाल तर तेही घेतले तरी चालेल, पण मी इथे तेलाचा वापर करत आहे. आता लगेचच तेल गरम करून घेतल्यावर 1 चमचाभर मोहरी घालूया आणि त्याबरोबरच अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा आपण इथे मेथी दाणे घेतले आहेत. मेथी दाणे आपण फोडणीत घालत आहोत. मेथी दाणे व्यवस्थितपणे फोडणीत परतून घ्यायचे आहेत आणि फोडणी अगदी खमंग झाली पाहिजे इतपत फोडणी तडतडून घ्यायची आहे. त्यामुळेच ही जी कढी आहे त्याला चव अप्रतिम येते. फोडणी व्यवस्थितपणे तडतडून घेतल्यावर लगेचच 4 ते 5 स्वच्छ धुवून घेतलेली कढीपत्त्याची पाने घालूया आणि फोडणी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. त्यानंतर लगेचच आपण जे कढीचे मिश्रण तयार करून घेतले आहे ते अशा प्रकारे गाळणीने व्यवस्थितपणे जी फोडणी तयार करून घेतली आहे त्यामध्ये गाळून घेऊया. म्हणजे त्यातील गुठळ्या असतील त्या पूर्णपणे मोडल्या जातील आणि अगदी स्मूथ टेक्स्चर जी आपण कढी बनवत आहोत त्याला येईल. आता अशा प्रकारे सतत ढवळून साधारणतः 5 मिनिटे आपण ह्या कढीला उकळी येऊ देणार आहोत. त्यामुळे कढी अजिबात फाटत नाही. सर्वात महत्त्वाची टीप आहे, आपण इथे बेसन वापरले आहे. बेसनामुळे ही जी कढी आहे ती अगदी घट्टसर अशी तयार होते. शिवाय स्मूथ टेक्स्चरही येते. म्हणून बेसन अशा प्रकारे घातल्यावर सतत ढवळत कढी अगदी व्यवस्थितपणे उकळवून घ्यायची आहे. तोवर त्यामध्ये पाव चमचा इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीरमुळे ही जी कढी आहे त्याला चव अप्रतिम येते. म्हणून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर ते घालायची आहे. आता अशा प्रकारे व्यवस्थितपणे ढवळून घेतल्यावर साधारणतः 5 मिनिटानंतर पाहू शकता कढीला एक उकळी आली आहे. आता गॅस बंद करूया आणि अर्धा तास ही कढी अगदी व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. गॅस इथे मंदच ठेवायचा आहे आणि कढी व्यवस्थितपणे उकळून घ्यायची आहे. म्हणजे त्यातील जिन्नस अगदी व्यवस्थितपणे त्यामध्ये मुरतील. आता तोवर आपण त्यामध्ये घातले जाणारे पकोडे त्यासाठी जे मिश्रण तयार करून घेऊया. त्यासाठी बाउल घेतला आहे. आता लगेचच त्यामध्ये 1 वाटी आपण रोजच्या वापरातील बेसन घालूया.
त्याबरोबरच एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा आणि जो आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा आपण ठेवला होता तोही आता लगेचच एक चमचाभर त्यामध्ये घालूया. आणि पाववाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याबरोबरच इथे मी एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे. हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया. इथे आपण पकोड्यासाठीचे फक्त इथे मीठ वापरत आहोत. राहिलेले मीठ आपण कढईमध्ये घालणार आहोत, ते बाजूला ठेवूया. त्यानंतर लगेचच पावडर मसाले आता घालूया. त्यामध्ये चिमूटभर आपण पावडर मसाले ॲड करणार आहोत. इथे लाल तिखट, हळद, त्याबरोबरच इथे धणेपूड आणि आपण जिरेपूड घेतली आहे. हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आता लगेचच आपण चमच्याने सर्व जिन्नस थोडे थोडे पाणी घालून अगदी मऊसूत असे मिश्रण तयार करून घेऊया. इथे जास्त पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. जेमतेम पाणी वापरून आपण मिश्रण पकोड्यासाठी तयार करून घेणार आहोत. पाहू शकता परफेक्ट मिश्रण पकोड्याचे तयार मी करून घेतले आहे. अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतल्यावर आपण लगेच आता त्याचे पकोडे बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी आधीच गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. कढई व्यवस्थितपणे गरम करून घेतल्यावर आता कढईला पण उकळी आली आहे. ती लगेचच आपण बाजूला ठेवूया आणि इथे या आपण गॅसवर पकोडे बनवून घेणार आहोत. आता तेल व्यवस्थितपणे गरम इथे मी करून घेतले आहे. लगेचच जे आपण पकोड्याचे मिश्रण तयार करून घेतले आहे त्याची अशा प्रकारे छोटे छोटे पकोडे करून आपण तेलात सोडूया. इथे गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि पकोडे व्यवस्थितपणे अशा प्रकारे हलक्या हाताने तेलात घालून घ्यायचे आहेत. आता प्रथम एक बाजू थोडीशी सेट करून घेतल्यावर आणि एक बाजू व्यवस्थितपणे भाजून घेतल्यावर सर्व बाजूने एक समान रंगावर आलटून पलटून पकोडे अगदी गोल्डन कलर येईस्तोवर व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहेत. पकोडे तळून घेत असताना गॅस इथे मीडियमच ठेवायचा आहे आणि एकसारखे सतत ढवळून पकोडे अगदी व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहेत. म्हणजे ते एकसारखे तळले जातात. साधारणतः 3 ते 4 मिनिटांनंतर पाहू शकता पकोडे अगदी व्यवस्थितपणे तळून तयार झाले आहेत आणि क्रिस्पी असे आणि गोल्डन कलर असे पकोडे पूर्णपणे तयार झाले आहेत. लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि राहिलेले जे पकोड्याचे मिश्रण आहे त्याचीही अशा प्रकारे थोडे थोडे छोटे छोटे आपण पकोडे तेलामध्ये सोडूया आणि दुसऱ्या बॅचमध्येही पकोडे व्यवस्थितपणे अशाच प्रकारे तळून घेऊया. दुसरी बॅच अगदी व्यवस्थित तळून तयार झाली आहे. आता तेही आपण पकोडे काढून घेऊया. 25 मिनिटानंतर कढी व्यवस्थित दाटसर झाल्यावर लगेचच जे तळून घेतलेले पकोडे आहेत ते सर्वच्या सर्व त्यामध्ये घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर आणि पकोडे अगदी मऊसूत असे झाल्यावर सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पाहू शकता कढी पकोडे अगदी पूर्णपणे तयार झाले आहेत. आता वरून आपण एक फोडणी तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर साधारणतः 1 चमचाभर तेल तापवून घेतले आहे. त्यामध्ये चमचाभर जिरे घालूया. त्याबरोबरच 3 ते 4 इथे लाल मिरच्या त्यामध्ये घालूया आणि चिमूटभर लाल तिखट इथे रंगासाठी मी वापरत आहे. आता सर्व जिन्नस अशा प्रकारे व्यवस्थितपणे फोडणीत एकजीव करून घेतल्यावर आता ही गरमागरम फोडणी जी आपण कढी तयार करून घेतली आहे त्यावरती घालूया आणि पुन्हा चमच्याने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. त्यामुळे ही जी आपण कढी बनवली आहे त्याला चवही अप्रतिमीची येते, शिवाय रंगही सुरेख येतो. म्हणून मी वरून अशा प्रकारे फोडणी घालत आहे. इथे तुपाचा वापर केला तरी चालेल. लगेचच गरमागरम कढी पकोडा भाताबरोबर सर्व करूया. तुम्ही जिरा राईसबरोबर ही कढी खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते. आता पाहू शकता किती परफेक्ट आपण ही कढी बनवून घेतली आहे. अशा प्रकारे तुम्ही ज्या टिप्स आणि ट्रिक्स इथे सांगितल्या आहेत त्या फॉलो करा. कढी बनवताना जे आपण दह्याचे मिश्रण घेतले आहे ते व्यवस्थितपणे फेटून गाळून घ्यायचे आहे. म्हणजे त्याच्या गुठळ्या अजिबात कढीमध्ये लागत नाही. अगदी स्मूथ टेक्स्चर कढीला येते. शिवाय कढी व्यवस्थितपणे उकळून घेतल्यावर साधारणतः अर्धा तास गॅस करून उकळवून घ्यायचे आहे. म्हणजे त्यातील घातलेले जे आपण जिन्नस आहेत ते अगदी व्यवस्थितपणे मुरतात. आणि सर्वात शेवटी मिठाचा वापर करायचा आहे. म्हणजे कढी अजिबात फाटणार नाही. तुम्ही अशाच प्रकारे येणाऱ्या उन्हाळ्यात जेव्हा काहीतरी हलके फुलके खावेसे वाटेल तेव्हा ही कढी पकोडा बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.
पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.